ऑफिसचा लोड संपवून आम्ही आजाद झाले. डायरेक्ट ऑटो पकडून स्टेशन गाठलं. उद्या तर सुट्टीच आहे. डोके मी घंटी बजी. मग काय, वसईवाल्या फ्रेंडला पण सोबत घेतलं आणि विरार लोकल पकडली. आता ह्या सुंदरीला विरार आणि डहाणू लोकल पकडून असं वाटतं की कारल्याचा ज्यूसच प्यायली. एक्सप्रेशनवरून कळेलच. हिचे नखरे ऐकत आम्ही विरार पोहोचलो. इथून ऑटो पकडून थेट आले विरार वेस्ट कोपानी सेंटर गोकुळ टाऊनला. कशाला सांगते ना. इथे दिसतंय का नॅचरल्स आईस्क्रीम. पण अशा गरमीत हे नॅचरल्स आईस्क्रीम सोडून आम्ही कुठे चाललोय? तर ह्या गरमीत पण आम्ही शरण आलोय सिप अँड शेक कॅफेला. सूप कम विथ मी. इथला इंटिरियर बघून इतकं रिलॅक्स वाटलं की ऑफिसचा सर्व लोड दरवाजा बाहेरच पिघळला. आणि फायनली ही बघा आमची ऑर्डर. आईस कॅरेमल लाते, व्हिएतनामीज, बोबाटी चोको चिप, कोरियन नूडल्स आणि माझ्या मानसिक दृष्टीने पाहता माझ्या मनाला आजपर्यंत न पचलेला व्हाईट सॉस पास्ता. ऑर्डर टेबलवर येताच आमच्यातल्या भुक्कड आत्मा अशा काही जाग्या झाल्या की आम्ही तिघींनी एकाच वेळी नूडल्सवर जोरदार आक्रमण केलं. आणि मग विचार केला, शेवटी पैसे दिलेत बॉस, वेस्ट जाऊन कसं चालेल, म्हणून मी पास्तासुद्धा टेस्ट केला. आणि काय सांगू, पास्ता पण छानच होता. मग मी वळले माझ्या फेवरेट कॉफीकडे. पण काय सांगू गाईज, कॉफी पिण्याआधीच माझ्या स्ट्रॉने कॉफी समाधी घेतली. म्हणून मग त्या स्ट्रॉला बाजूला सारलं आणि आपण आपल्या अस्सल मराठीमुळे स्टाईलने थेट कपच तोंडाला लावून कॉफी घोट घोट रिचवली. शेवटी आपली डायरेक्ट पद्धतच बेस्ट. मैत्रिणीसोबत गप्पा रंगल्याच होत्या की आठवलं घरी पण जायचे. पटकन सर्व फस्त करून थोडंफार फोटोशूटचा प्रोग्राम करून निघाले घरला. तर आमचा हा झटपट पटापटची विरार स्वारी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तोवर भेटूयात.